ऑर्डर काढलेल्या नाही, क्युरी सुद्धा नाही आम्हाला की ही कागदाची पूर्तता करा, डायरेक्ट ऑर्डर काढलेले आहे बरोबर. त्याच्यानंतर जी शासनाकडे तुम्ही साहेब घडी म्हणतात जात पडताळणीला हे करा, जात पडताळणीचा इथे रोलच येत नाही. पहिले प्रांताचा जोपर्यंत आम्हाला दाखला भेटत नाही माझ्याकडनं दाखला सर तुम्ही घडी सांगतात साहेब जो मुद्दा आहे ना त्याच्या संदर्भात सांगतो. साहेबांचं म्हणणं आहे की मी देऊ शकत नाही ऑर्डर, मी तुम्हाला कायद्यामध्ये अपील करायची प्रोव्हिजन आहे म्हणून जात पडताळणी समितीकडे एक लक्षात घ्या ना, अपील दाखल करा साहेब म्हणतात. एक लक्षात घ्या, मला एक लक्षात घ्या, क्युरी काढली तुम्ही ही पूर्तता करा. सक्षम माणूस जो आहे अधिकाऱ्याला, सक्षम अधिकाऱ्याला जर पूर्तता नाही झाली तेव्हा ऑर्डर करण्याची हे नियम आहे बरोबर. अजून क्युरियस नाही, डायरेक्ट ऑर्डर काढताय काही पण 3 महिन्यानंतर तुम्ही ऑर्डर करताय, लक्षात येते बरोबर आहे का नाही. आणि आम्ही प्रत्येक वेळेस निवेदन दिलेलं आहे, तुम्ही टाळाटाळ केली. हे आमचं आठवण निवेदन आहे आणि आता हे राज्यव्यापी निवेदन आहे. आजही मी साहेबांनाही कॉल केला, जर साहेब पदभार द्यायला आम्हाला जातीवर उतरायला काही लावू नका तुम्ही, बरोबर आहे का नाही. ज्याच्यात जेआर वगैरे सगळं नुसत्या दाखल्यांचा संदर्भ नाही साहेब, हे बाकी ओसी वगैरे सगळे आता मीटिंग लागलेली आहे, हेच निवेदन तिथे आहे तरी साहेब म्हणतात मी दाखले निकाली काढले. आता तिथे बी हेच ठरलेलं आहे. कुठे आपले काय नाव होतं त्या साहेबच ना, दराडे साहेब, भीमराज दराडे साहेब बरोबर. ते काय बोलले की आम्ही अजून असं अल्टिमेट नाही आलेलं आहे वरून, आम्हाला शेड्यूल पण नाही आलेलं आहे की निकाली काढायला. पहिले तुम्हाला कागदपत्राची पूर्तता करायची आहे, मगच आम्ही SDM ला आम्ही ऑर्डर करायला सांगितलेलं आहे. पण साहेबांनी अजून काही दिलेलं नाही. आता साहेबांना मी तेच सांगत होतो, साहेब काय बोलले शासनाने अजून ती प्रणाली काढलेली नाही, पण क्युरी लागली तरच या लोकांना कळणार आहे ना की आम्हाला काय अडचण आलेली येतं. माझं आता म्हणजे मोकळं बोलणं आहे. दुसरी गोष्ट हे जे घडी साहेब म्हणतात ना की तुम्ही जात पडताळणीकडे जा, हे गॅजेटेस रिपोर्ट जे आहेत याच्यावर जे म्हटलेलं आहे पोळी नोंदीवरून ते रिपोर्ट कोणी वाचत नाही. SDM फक्त येऊन जाऊन फक्त काय शासन निर्णय सांगतात, पण शासनाने जो निर्णय नंतरून सुधारित केला आहे तो अजून कोणीच वाचत नाही आणि सांगत पण नाही. फक्त वरून दबाव आहे तेवढंच चालू आहे बरोबर. जोडलेलं आहे साहेबांना पूर्ण फाईल पण दिलेली आहे बावडू बरोबर आहे ना, फाईल द्यायची ना साहेबकडे आणि 24चा निकाल पण दिलेला आहे आताचा झालं. त्याच्यानंतर या ज्या कमिट्या आहेत यांचे जे अहवाल आहेत तालुका स्तरावरून जी आमची माहिती द्यायची आहे तुम्हाला शासनाला, म्हणजे शासनाकडे कमिटी काय म्हणते TRTI कडे आमची माहिती मागवतो आहे. TRTI ने आम्हाला पत्रक काय दिलं आहे की आमची माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे बरोबर. म्हणून पडताळणी आमच्यावर फक्त राजकीय दबावाखाली अन्याय करते आहे. आणि SDM काय म्हणतात आमचे साहेब की तुम्ही पडताळणीशी बोला. आता मला एक गोष्ट सांगा, आमच्याजवळ दाखला नाही, पडताळणीशी काय बोलणार. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणतात 51 नुसार हे आदेश करतोय आम्ही, तुम्ही ते अपिलात जा. अपील आणि जात पडताळणी एकच आहे ना, कमिटी तर एकच आहे. जर कमिटी आम्हाला इनव्हॅलिड करते आहे त्यांच्याजवळ माहिती नसताना बरोबर, तर आम्हाला ते देतील का दाखला तुमच्या एक म्हणजे सरळ सोपा भाषेत, तर ते ऑर्डर करतील का, नाही करू शकत. आणि जर केली त्याच्यात आमची व्हॅलिडिटी 90% तिथेच होऊन गेलेली, व्हॅलिडिटीचा आमचा प्रश्न उरत बरोबर. इथपर्यंत आलं लक्षात. पण ते सगळ्या गोष्टी निकाली निघालेल्या आहेत, त्यांना काही आदेश नाही आहेत, ते फक्त उडवाउडीचे उत्तर दबावाखाली देत आहेत राजकीय दबाव असल्यामुळे. आणि SDM आम्हाला त्यांच्या धाकाने सांगतायत. आम्ही SDM ला तेच सांगतोय की तुम्हाला त्यांचं जे पत्रक आलेलं असेल की यांना देऊ नका ते पत्रक आम्हाला द्या, आम्ही बांधतो सरकार. मग नाही आहे मग आम्ही त्याच्यामुळेच बांधतोय ना की तुमच्याजवळ पत्रक नाही, तुम्ही कसं काय ऑर्डर करताय. आमचं म्हणणं आलं लक्षात. आता पत्रक नाही आलेलं आम्हाला माहिती आहे प्रत्येक SDM ला, म्हणून बाकीचे SDM आता ऑर्डर करणं बंद करून दिलेलं आहे. जो क्षेत्रबंधनाचा विषय होता तो 76 ला तो विषय नाही राहिला. लेटर कसं आणणार, जात पडताळणीला प्रमाणपत्रच नाही तर फाईल कुठून थोडक्यात जात पडताळणी झाली त्यांच्याकडून लेटर असते. आता जात पडताळणी समितीने आम्हाला काय सांगितलं की आमच्याजवळ जोपर्यंत TRTI ची माहिती येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही अहवाल जोडू शकत नाही. जे याच्यात कमिटीचे अहवाल जोडलेले आहेत, नाना काका कमिटी नेमल्या होत्या सरकारने, त्या कमिटीचे अहवाल ते हे घेतच नाही, म्हणजे संबंधात घेतच नाही. त्याची प्रत तुमच्याकडून जी तालुक्या स्तरावर कलेक्टर ऑफिसला किंवा कलेक्टर ऑफिसमधून मंत्रालयात जाते त्याची एक माहिती पत्रक आम्हाला पाहिजे पाठवतो. हो, त्याचं मागे कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना जे दिलेलं आहे त्याचं OC जोडलेली आहे.
जे 5 तारखेपासून उपोषणाचं जे परवानगीचं ते केलेलं आहे त्याचं ते पत्रक जोडलेलं आहे माझ्या वसूमध्ये. तुम्हाला कॉपी